नमस्कार, मी अस्मिता. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत माझ्या चॅनलमध्ये. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वटपौर्णिमेसाठी लागणारं संपूर्ण साहित्य. वटपौर्णिमेची पूजा कशी करावी हा सविस्तर व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर आहे. त्यासाठी एकदा चॅनलला अवश्य भेट द्या. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. याच झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीचे सत्यवानाचे प्राण परत आणले होते यमाकडून आणि त्या दिवसापासून हा सण साजरा होऊ लागला. ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी स्नान, ध्यान आणि पुण्यकर्म करण्याला विशेष महत्त्व आहे. सर्व पवित्र वृक्षात वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुलं यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे अशी प्रार्थना करतात. यावर्षी वटपौर्णिमेचा प्रारंभ 29 जून रोजी उत्तर रात्री म्हणजे सकाळी 3:06 प्रारंभ होणार आहे वटपौर्णिमेचा. तर दुसऱ्या दिवशी 30 तारखेला म्हणजे 30 जूनला पौर्णिमा समाप्ती संध्याकाळी 5:26 होणार आहे. तर उद्या तिथीप्रमाणे 29 जूनलाच आपल्याला हे व्रत करायचं आहे आणि पूजा देखील करायची. पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 8:55 पासून ते दुपारी 12:52 आहे. तर ह्या वेळेत तुम्ही पूजा करू शकता. या दिवशी सकाळी लवकर उठावं, स्नान करावे, स्वच्छ रेशमी वस्त्र परिधान करावे, सौभाग्यवती स्त्रियांनी छान राजशृंगार करावा, आपल्या घरातील देवांची पूजा करावी, मोठ्या मंडळींना नमस्कार करावा आणि मग आपल्या वडाच्या पूजेस प्रारंभ करावा. वडाचं झाड जर तुमच्या घराजवळच असेल तर तुम्ही तिकडे जाऊन पूजा करू शकतात आणि जर झाड समजा खूप लांब असेल, तिकडे जाणं शक्य नसेल आणि तुम्ही नोकरी करणाऱ्या स्त्रिया असाल तर अशा वेळी ज्या पद्धतीने फोटोमध्ये मी दाखवलं आहे, कुंडीमध्ये मी घरीच ह्या झाडाची लागवड केलेली आहे. तर तुम्ही घरीच वडाचं झाड कुंडीमध्ये लागवड करायचं आहे आणि फांदे तोडून आणू नका. बघा, घरीच झाडाची लागवड करा, यामुळे पर्यावरणाला सुद्धा सहाय्य होईल. या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया वडाची पूजा तर करतातच पण उपवास देखील करतात. काही ठिकाणी उपवास हा सोडला जातो पूजा झाल्यानंतर, तर काही ठिकाणी दिवसभर उपवास केला जातो. जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही हा उपवास करायचा आहे. पूजेसाठी काय काय साहित्य लागणार ते बघूयात आता. तुपाचा दिवा, हळदी कुंकू, कापसाची माळ, ओटीचं सगळं सामान घेतलं आहे, हिरवा पीस, अगरबत्ती, धूप, सूत म्हणजेच दोरा लागेल झाडाला गुंडाळण्यासाठी, गणपतीची सुपारी किंवा तुम्ही गणपतीची मूर्तीही घेऊ शकतात पूजेसाठी. स्वच्छ जल भरून घेतलं आहे एका भांड्यात दूध घेतलं आहे आणि हे सगळं वाणाचं साहित्य आहे. सगळा शृंगार आहे हा. टिकली, बांगडी, आरसा, नेलपेंट, मेहंदीचा कोन, रुमाल, 3-4 कापूर वड्या आहेत आरतीसाठी. 5 प्रकारची फळं आहेत, नारळ, आंबा, सफरचंद, केळी आणि जांभूळ. पूजेसाठी फुलं, दुर्वा, पानाचा विडा. 5 स्त्रियांची ओटी भरण्यासाठी तांदूळ किंवा गहू. गोड नैवेद्य, आंब्याचा रस, पोळी आणि ड्रायफ्रूट्सची बर्फी. तुम्ही कुठलाही गोडाचा नैवेद्य घेऊ शकता. या दिवशी महाराष्ट्रात पुरणपोळी बनवली जाते नैवेद्यासाठी. पूजेसाठी एखादं साहित्य नसलं तरी हरकत नाही, तरीही तुमची पूजा ही पूर्ण होणारच आहे. कारण पूजेसाठी आपला भाव महत्त्वाचा आहे, आपली श्रद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. या दिवशी स्त्रियांची ओटी भरण्यालाही तेवढंच महत्त्व आहे. 5 किंवा 7 सुवासिनींची थोडेसे गहू किंवा तांदूळ आणि 1 फळ हातात घेऊन ओटी भरावी. आशा करते आजच्या व्हिडिओमुळे तुम्हाला पूजेचं साहित्य घेण्यास थोडीफार तरी मदत होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि बेल आयकनसुद्धा प्रेस करा. यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स मिळतील. धन्यवाद.